सत्ताधारी असा असावा लागतो. गंजलेल्यांना पिडताना तो अपील कोटीसारखा वाटावा आणि कर्तृत्वांना त्याचा आधार वाटावा, असे राजर्षी शाहू महाराज. धन्यवाद. मी तुम्हाला शाहू महाराजांविषयी काय 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बीज रोवले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बीज रोवले. संभाजी महाराजांनी ते झाड बलिदानाने जिवंत ठेवले. शाहू महाराजांनी ते झाड सर्वसामान्यांसाठी फळदायक केले. शाहू महाराजांचे पिताजी यांच्याच महादेव बर्वे या कपटी देवानाने छत्रपतींच्या लहान वयाचा फायदा घेऊन व कारस्थाने रचून शिवरायांच्या वापरातील अत्यंत मौल्यवान अशी जगदंब तलवार भारत भेटीस आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सला 9 नोव्हेंबर 1875 रोजी भेटीस देण्यास भाग पाडले. यांचा स्वाभिमान व स्वातंत्र्यप्रियतेमुळे अहमदनगर येथील इंग्रजांच्या कैदेत असताना कॅप्टन ग्रीन या पारेकऱ्याशी झालेल्या झटापटीत यांचा मृत्यू झाला. एक प्रकारे यांचा हा खूनच होता. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमा आहोत. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज या सर्वांना मानाचा मुजरा. स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या जिजामाता आणि ते स्वप्न पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यरूपी मंदिराचा पाया व स्वराज्यरूपी मंदिर उभा केलं. तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर
या मंदिराचा कळस म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असं म्हणावं लागेल. महाराजांचं जीवन म्हणजे सर्वांसाठी एक प्रकारची प्रेरणाच आहे. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज हे थोर समाजसुधारक, उत्तम प्रशासक, थोर क्रांतिकारक राजे होते. त्यांचं कार्य इतकं मोठं होतं की आपण त्याच्याबद्दल जितकं बोलू तेवढं कमी आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना व प्रकल्प त्या काळी राबवले होते. कारण जी जनता होती ती बऱ्यापैकी सगळी शेतकरी वर्गातली असल्यामुळं महाराजांनी ते ओळखून त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी ज्या काही सोयी लागतील त्या सगळ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. आणि त्या योजना ज्या काही होत्या किंवा जे काही उपक्रम राबवले होते ते प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवले होते. आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर योजना ह्या फक्त किंवा प्रकल्प जे काय असतात ते फक्त कागदोपत्रीच जास्त असतात. खरं तर आत्ताच्या लोकशाही राजकीय मंत्र्यांनी किंवा जे कोण लोक असतील त्यांनी खरं तर छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवरती चालून खरं तर शेतकऱ्यांना जे महत्त्व दिलं पाहिजे ते देणं आत्ताच्या घडीला ह्या 21व्या शतकात फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा अधिकार जो होता पूर्वी तो उच्चवर्णीय लोकांना जास्त होता. अस्पृश्य लोक असतील किंवा महिला असतील तर त्यांना तो मिळत नसे. राजर्षी शाहू महाराज जे होते त्यांनी ते ओळखलं होतं. त्याच्यामुळं त्यांना शिक्षणाची गरज काय आहे हे समजल्यामुळं त्यांनी त्यावेळेला मोफत शिक्षण सोय आणि कंपल्शन केलं होतं त्यावेळेला. त्यानंतर त्यांनी वसतिगृहांची बांधणी सुद्धा केली होती. विधवा पुनर्विवाह मंजुरी त्यावेळेला त्यांनी केली होती. त्या काळी कसं होतं जे विवाह व्हायचे ते बऱ्यापैकी बालविवाह होत होते. त्याच्यामुळं जर कोणा मुलगीचा किंवा स्त्रीचा त्यावेळेला जर पती निधन पावला तर त्यावेळेला आयुष्यभर त्या मुलगीला किंवा स्त्रीला तसंच राहावं लागायचं. खरं तर ती फार दुःखद घटना असायची आणि एक सपोर्ट जो पाहिजे असायचा तो मिळायचा नाही. त्यामुळे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जे होते त्यांनी ते ओळखून त्यावेळेला विधवा पुनर्विवाहाचं कायदा त्यावेळेला मंजूर केला होता. त्यानंतर देवदासी प्रथा सुद्धा त्यांनी बंद केली होती. आंतरजातीय विवाह व आंतरधर्मीय विवाह जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कायदा मंजूर केला होता. आजच्या घडीला सुद्धा आपण जर बघायला गेलो तर आंतरजातीय विवाह किंवा आंतरधर्मीय विवाह जे आपण बघतोय तर त्याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्टच चालू आहे. खरं तर ते बदललं पाहिजे. हे 19व्या शतकात सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता पण 21व्या शतक आलं तरी आपण ते बदलायला तयार नाही. त्यामुळे सैराट सारख्या मूवी बघितल्या असतील तर त्या घटना आजही बऱ्याच ठिकाणी घडत आहेत. कमी जातीतला किंवा खालच्या जातीतला दुसरा वरच्या जातीतला मग मुलगा असेल मुलगी असेल किंवा हा ह्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा आहे आणि मग त्याच्यामुळं मग जे काय क्रिमिनल बॅकग्राऊंड जे तयार व्हायला लागले, जी गुन्हेगारी प्रवृत्ती जी वाढायला लागलेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला आपल्याला जे सांगितलं होतं ते कुठेतरी आता सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यावरती त्या विचारांवरती विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. त्यानंतर बघायला गेलं तर आंतरजातीय जे विवाह होते याच्यामध्ये त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी स्वतः नुसता कायदा न काढता आपल्या सख्या चुलत बहिणीचे लग्न त्यावेळेला धनगर समाजातील जे यशवंतराव होळकर जे होते धनगर समाजातील तर त्यांच्याबरोबर लावून देऊन त्याने एक उत्तम मोठं उदाहरण या ठिकाणी उभा करून दिलं होतं. आणि एकच लग्न असं नाही तर त्यावेळेला जवळजवळ 100 लग्न हिंदू मराठा आणि धनगर समाजातील त्यावेळेला त्यांनी केले होते. त्याच्यानंतर त्यांना फक्त शिक्षण आणि शेतकरी इतक्याच गोष्टींपुरते लिमिटेड नव्हते शाहू महाराज. तर बघायला गेलं तर कला, क्रीडा, उद्योग, व्यापार, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अशी बऱ्याच ठिकाणी शाहू महाराजांनी काम केलं होतं. त्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये बसून जेवणारे राजे होते. म्हणजे त्यांना कोणताही असा गर्व नव्हता की
बाबा मी महाराज आहे किंवा मी राजे आहे आणि मला आता कुठल्या तरी दलित किंवा कुठल्याही जाती धर्माचा किंवा गरीब असणाऱ्या माणसाकडे मी जाईन आणि तिथं जेवेन. आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर आता सुद्धा आपण काही लोकशाहीमधील जी लोक आहेत त्यांचं आपण बघतोय, त्यांचे सोशल मीडियाला फोटो वगैरे येतात की हा अमुक तमुक एक आमदार किंवा खासदार मंत्री कुणाच्या तरी घरी गेलाय आणि तिथं जेवायला बसलाय. आपण ते फोटो नीट बघितला तर लक्षात येईल तो जो पण मंत्री आमदार असेल तो एखाद्या घरात तिथं जेवायला गेलेला असतोय, पण त्या एका झोपडीतला फोटो टाकलेला असतोय आणि पुढं त्या फोटोमध्ये बिर्याणीचं ताट असते. आणि जर फोटोतल्या त्या ताटातल्या बिर्याणीची फोटो जी होती ती तरी बाजूला काढून नुसतं फोटो दाखवायचं ना, ती सुद्धा न काढता त्याने आहे तसंच फोटो टाकतात. म्हणजे इतकं दिखाव्याचं जग चालू आहे. तर दिखावा न करता प्रत्यक्षात आपण जनतेसाठीच काम करतोय म्हणून त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पावलावरती किंवा त्यांच्या विचारांवरती काम केलं तर खऱ्या अर्थानं ते सर्वांसाठीच चांगलं आहे. त्याच्यानंतर 1897 ते 99 या काळात दुष्काळ पडला होता आपल्या देशामध्ये. 1897 ते 99 तर त्या दुष्काळामध्ये जवळजवळ 10 लाखापेक्षा अधिक 1897 ते 99 या काळात दुष्काळ पडलेला. तर त्यावेळेला जवळजवळ 10 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते. 10 लाख म्हणजे हा काय छोटा आकडा नाही, पण जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त लोक एक्सपायर झालेले असताना आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये, आपण संस्थान अशासाठी म्हणतोय की राजर्षी शाहू महाराजांचं त्यावेळेला संस्थान होतं. कोल्हापूर संस्थानामध्ये एकही बळी गेला नव्हता या दुष्काळाचा. आणि याचं सगळं श्रेय माझ्या मते राजर्षी शाहू महाराजांना जातं किंवा त्यांचं जे काही नियोजन होतं त्याला जातं. त्यासाठी त्यांनी सर्व काही लोक होते त्यांच्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा केला होता किंवा जे काही जनावरं होते त्याच्यासाठी चारा पाणी याची सगळी सोय केली होती. त्यावेळेला एखादं जनावर सुद्धा दगावलं नव्हतं. इतकं मोठं प्लॅनिंग राजर्षी शाहू महाराजांचं होतं. आणि त्याच वेळेला 1898 ते 99 दरम्यान प्लेगची साथ आली होती. प्लेग हा महाभयंकर रोग होता त्यावेळेला. आणि त्या साथीच्या वेळेला सुद्धा कधी आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी अशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं होतं की जितके बळी जायला पाहिजे किंवा गेले पाहिजे होते तेवढे न जाता एकदम कंट्रोलमध्ये त्यांनी त्यावेळेला आणलं होतं. त्या कम्पेअर टू जर आज बघितलं तर 2020-21 साली आलेला कोरोना जर कम्पेअर करायला गेलो आपण तर मला वाटतं राजर्षी शाहू महाराजांचं खरोखर फार मोठं त्यावेळेला कार्य होतं. आपणही त्यातनं काहीतरी शिकणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर कोल्हापुरातील खासबाग मैदान हे त्यावेळेला त्यांनी बांधलेलं. म्हणजे फक्त काय इतर गोष्टींमध्येच त्यांचं काय असं काय नाही, तर कला क्रीडा क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं कार्य आहे. कुणाला काय मदत लागणार असेल किंवा कुणाला काय भले आर्थिक मदत असेल किंवा त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला स्वतः राजर्षी शाहू महाराज स्वतः उभा राहायचे त्याच्याच पाठीशी. आणि खेळांवरती म्हणजे जास्त करून कुस्तीवरती त्यांचं जास्त प्रेम होतं. त्यासाठी त्यांनी जवळजवळ 30,000पेक्षा जास्त लोक एका वेळेला बसतील त्या स्टेडियममध्ये. इतकं मोठं खासबाग मैदान राजर्षी शाहू महाराज यांनी त्यावेळेला बांधलं होतं. आजही आपल्याला ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपलं लय लांब नाही, आता आपण जिथं पेठ वडगावमध्ये तर इथलं महालक्ष्मी तलाव जे आहे ते सुद्धा राजर्षी शाहू महाराजांचीच देण आहे. खऱ्या अर्थानं आता आपण जे चावीला पाणी वगैरे पितोय तर खरं तर त्यांनी त्यावेळेला त्यांचा जो दृष्टिकोन होता त्याच्यातून आज आपल्याला इथं पेठ वडगावमध्ये पाण्याचा कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमधील शाहू वीर, राधानगरीचं स्वयंचलित दरवाजे उघडणारं धरण जे काय म्हणजे मोठे मोठे प्रकल्प सुद्धा त्यांनी त्यावेळेला केले होते. त्यांनी खरंच तर कोणत्याही जातीमध्ये धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही, कारण त्यांच्या दरबारामध्ये प्रत्येक जातीतील धर्मातील लोक होते. मग ते ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, हिंदू मराठा असतील, धनगर असतील, म्हणजे पुन्हा एका जाती धर्माचं नाव घेणं या ठिकाणी खरं तर चुकीचं ठरेल, कारण त्यांच्या दरबारामध्ये बरेच जाती धर्माचे लोक होते. आणि त्यावेळेला जे वरिष्ठ जाती धर्मातील जे लोक होते त्यांचा खऱ्या अर्थानं विरोध असायचा. हा खालच्या जातीचा, हा ह्या धर्माचा, हा त्या धर्माचा. पण शाहू महाराजांनी त्यांना न जुमानता आपल्या दरबारामध्ये त्यांना स्थान दिलं होतं. हे खरं तर त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं शिकण्याची गोष्ट आहे. आज बघायला गेलं तर आजचा जो त्यांचा
राजर्षी शाहू महाराज यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा जो विचार आहे, आपण वापरून आपलं जीवन यानंतर थोडं सुंदर बनवलं पाहिजे, असा तो राजा होता. त्यानंतर आपण एकच घोषणा देऊया. लोकराजा राजर्षी शाहू महाराज की. लावणार वेळ आणि किती आहे काय हा प्रश्न आहे. पण अकॅडमी असू दे, स्कूल असू दे, संस्कार कमवण्याचं हे एकमेव साधन उरलेलं आहे. गुरुकुल सारखी पद्धती ही शिक्षण लोप पावत चाललेली आहे. आणि ज्या आपण शाळेमध्ये जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा जे कार्यक्रम साजरे करतो त्याचं कारण बाळानं ते आहे की या व्यक्तींचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एखादा गुण, सगळे गुण आपल्याला घेणं शक्य नाही, केवळ अशक्य आहे. एखादा गुण जरी आपण घेतलो तरी आपण धन्य पाहू. ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य असं आहे, आहा कटकटाचे ओकटे ये मृत्यू लोकीचे उभराटे, अर्जुना इथजरी जन्मला चौचटे, झडझडोनी वही लागी निज पावती अभंगे निजधाम. जर तुमची या पृथ्वीलतेवरली पावलं जी आहेत ही धन्यत्वाकडे न्यायची असतील आणि त्यातनं एक सुरेख व्यक्तित्व जर तुमचं जगासमोर उभं करायचं असेल तर अशी चरित्र आणि असे व्यक्तित्व, ह्या व्यक्तित्वाने केलेलं कार्यकर्तृत्व आपल्याला अभ्यासणं गरजेचं असतं आणि क्रमप्राप्त असतं. जरी पायाच्या घड्या जरी असल्या तरी सुद्धा हे व्यक्तित्व, त्यांचं कार्य जे आहे हे आपले आयुष्यात सत्कर्माकडे राहणारे पाय जे आहेत ते मोकळे करत असतात. त्यामुळं आता पायाच्या घड्या घालून जे कष्ट आपण सोचतो हे आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी फार पडत. आता सरांनी खूप चांगली माहिती दिली, शाहूराजांची इतंभूत माहिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळी किंवा जी बऱ्याच मुलांनी चांगली वक्तृत्व इथं सादर केली, तर ह्याच्यापेक्षा इथं थोडंसं वेगळं आहे. कारण शाहूराजांचं व्यक्तित्व आणि त्यांचं कर्तृत्व जर अभ्यासाचं असेल तर तो काळ अभ्यासावा लागेल मित्रांनो. खऱ्या अर्थानं तुम्ही जर ब्रिटिशांचा काळ बघितला तर भारताची सर्व बाजूनं पिछेहाट झालेली होती, सनातन संस्कृतीचा लोप पावलेला होता आणि या ठिकाणी भारतीय ऐकदैशीय संस्थानं जी होती ती खालसा झालेली होती. झाशीच्या राणीबद्दल तुम्हाला माहित आहे का? झाशीच्या राणीचं युद्ध झालं हेही तुम्हाला माहित आहे. गादीला दत्तक वारस नामंजूर म्हणून संस्थानं खालसा करण्यात आलेली होती. थोडासा अजून बॅकग्राऊंडला तुम्हाला बॅकला इतिहासाचा घेऊन जातो. इतिहासाला कोण घेतोय? इतिहास कोण घेतो? मॅडम इतिहास चांगला आहे, इतिहासाबद्दल तुम्हाला जाण पण आहे. थोडंसं तुम्हाला बॅकफ्लॅशला घेऊन जातो. हा भूतकाळ आपल्याला कळल्याशिवाय शाहूराजांचं महत्त्व आपल्याला समजणं एवढं सोपं नाही. इसवी सन 1600 पासून आपण येऊया. थोडंसं 5 मिनिटात तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. इसवी सन 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली इंग्लंडमध्ये. 1605 साली भारतामध्ये आली. 1605 ते 1818 पर्यंत फक्त त्यांचं व्यापार करण्याचं धोरण होतं. तिथं कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करायचा नाही, आपला व्यापार करायचा आणि जायचा, ही एकमेव कंपनीचं उद्दिष्ट होतं. 1818 नंतर भारतीय राजकारणामधला असुरक्षा, असंतोष आणि राजाराणींच्या मध्ये असणारी स्पर्धा जी होती याचा फायदा त्यांनी घ्यायला चालू केला आणि 1850 पर्यंत संपूर्ण भारतावरती एकच फ्लॅग होता, एकच सत्ता होती, ती होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. इथपर्यंत तुम्हाला माहित असेल. आता 1857ला उठाव झाला
बहादूरशाह जाफर याच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला, त्यानंतर 1857चा उठाव मोडीत काढण्यात ब्रिटिशांना यश मिळालं आणि यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली. आता तुम्हाला मी फरक सांगतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फरक आहे बाळा. आपल्याला वाटतं की इंग्रजांनी 450 वर्ष राज्य युद्ध केलं, त्याला 1600 ते 1947 जो 300-400 वर्षात होतं. आपण म्हणतो 150 वर्ष राज्य केलं, 150 वर्ष. कारण का ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतरचा काळ जो आहे तो काउंट केला जातो. 1857 नंतरचा इतिहास जो आहे तो तुम्हाला माहित आहे. भारतीय लोकांच्या न्याय मागण्यासाठी इंग्रजांनी ॲलन ह्यूम याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि 1885 ते 1905 जो काँग्रेसचा गट होता तो मवाळ राजकारणी गट म्हणून गणला जात होता. 1905 नंतर 1919 पर्यंत लाल, बाल आणि पाल, टिपूचंद्र पाल, लाला लजपत राय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळी धार दिली. त्याला जहालमतवादी कालखंड म्हटला जातो. आणि 1919ला टिळकांच्या मृत्यूनंतर जी स्वातंत्र्य चळवळीची सत्तेची सूत्र होती ती गांधीजींच्या हातात आली. 1920ला सविनय कायदेभंग, 1930ला असहकार चळवळ आहे, 1942ला क्विट इंडिया मुवमेंट, थोडं भारत आंदोलन आहे आणि 1947ला भारत स्वतंत्र झालं. इथंपर्यंत माहीत आहे. हे एक वर्करनी जरी पाहिलं, हे ब्रिटिश सत्तेचे भारतावर होणारे परिणाम हा भारतीय इतिहास आपण गणला जातो. पण खऱ्या अर्थानं समाजामध्ये असणारी अस्थिरता आणि समाजामधला असणारा असंतोष याच्यामुळे आपण ब्रिटिशाचे मांडलिक बनलो, ह्या गोष्टी आपण विसरत चाललेलो. शिवरायांची सत्ता पेशव्यांच्या हातात ज्यावेळी आली त्यावेळी तत्कालिक समाजामध्ये ब्राह्मण्यवादाचा प्रभाव प्रचंड वाढलेला होता. आता ब्राह्मण्यवाद काय होता तुम्हाला थोडंसं ऐकून मजेशीर वाटेल, पण मजेशीर नसून मनाला यातना देणारा आहे. ज्या लोकांनी हे भोगलंय त्यांना ते खूपच वेदनादायक असं होतं. ज्यावेळी एखादा शूद्र किंवा वैश्य समाजातील व्यक्ती रस्त्यावरनं चालत जायचा, त्याला चालत जाण्यासाठी वेळा असायचा. सर्वसामान्य व्यक्तीला, स्त्रियांना रस्त्यावर फिरताना सुद्धा वेळेची बंधनं होती. सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत कुठल्याही व्यक्तीला रस्त्यावरनं फिरता सुद्धा येत नव्हतं. हू वेअर शूद्रास मध्ये खूप चांगलं वर्णन आहे. एखाद्या वेळी पुस्तक जर तुमच्या हातात पडलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं, तर ते वाचून बघा की दलित समजल्या जाणाऱ्या समाजावर या ब्राह्मण्यवादाने जे आक्रमण केलेलं आहे किंवा त्यांची पिळवणूक केलेली आहे ती असाधारण अशी आहे. त्यांच्या पायाचे ठसे रस्त्यावरती उमटू नयेत म्हणून कमरेला फेसाटी बांधायची. आता फेसाटी हा प्रकार तुम्हाला माहीत असेल. भात शेती जिथं केली जाते त्या भात शेतीवरती भात पेरल्यानंतर ते भाताचे दाणे उघडे पडू नये म्हणून एका झाडांच्या विशिष्ट फांद्या त्याच्यावरून फिरवल्या जातात. पायाच्या ठसे त्या शूद्र किंवा वैश्य लोकांचे उठू नये म्हणून त्यांनी कमरेला फेसाटी बांधायची. चालताना त्यांचे पायाचे ठसे मिटावे. थुंकायला सुद्धा बंदी होती. रस्त्यावरती कुठेही थुंकायला सुद्धा परमिशन नव्हती त्या लोकांना. त्यांनी एक मडकं ठेवायचं जवळ, ते पाठीला बांधलेलं असायचं, ते गोल फिरवून घ्यायचं, त्याच्यामध्ये थुंकायचं. आणि शिक्षणापासून तर खूपच विचित्र हाल होते. पारा जो असतो तापमापीमध्ये तो कडवला तर सगळ्यात जास्त उष्मांक घेतो त्याचा. तर एखाद्याच्या कानावरती जर श्लोक पडला, वेदाची सुक्त पडली तर तापलेला उकळलेला पारा त्या व्यक्तीच्या कानात घालायचा आणि त्याला मारायचं. एवढी प्रचंड सामाजिक विषमता पसरलेली होती आणि प्रचंड वाईट अवस्था होती. स्त्रियांच्या बाबतीत तर जरटकुमारी विवाह, विधवा विवाह ह्या कन्सेप्ट ज्या आणल्या ह्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्वप्रथम शाहूराजांनी आणले. कारण स्त्रियांची बालपणी लग्न व्हायची, 6व्या-7व्या वर्षी काही मुलींची लग्न पाळण्यामध्ये व्हायची आणि काही कारणानं जर तिचा पती नेला, भली ती नांदायला गेलेली नसू दे, तरी सुद्धा तिनं विधवा म्हणूनच जीवन जगायचं. मागाची सरणी खूप चांगली अशी होती. तिनं कुठल्याही प्रकारचा रंग वापरायची नाही. पांढऱ्या रंगाचं वस्त्र तिनं परिधान करायचं. तिनं केस वाढवायचे नाहीत.
कुठल्याही प्रकारचे सौंदर्य साधनं वापरायची नाही आणि ती सुंदर दिसू नये, कुरूप दिसावी यासाठी या भुवया सुद्धा ठेवायच्या नाही. एवढं प्रचंड हाल स्त्रियांच्या समाजामध्ये होतो. शिक्षणापासून तर खूप वंचित राहिलेल्या होत्या आणि समाजातली अर्धी शक्ती समाजापासून बाहेर राहते. म्हणून शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाला पहिल्यांदा महत्व दिलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. शाहू महाराज नुसते बोलत नव्हते तर ते कृतिमान होते. तुम्हाला माहित नसेल, गंगाराम कांबळे या व्यक्तीला त्यांनी राजवाड्यात बोलवलं. त्यांना दसरा चौकामध्ये त्याला चहाची टपरी टाकून दिली आणि कोल्हापूरच्या रयतेचा राजा पहिला चहा गंगाराम कांबळेच्या हॉटेलवर जाऊन घेऊ लागला. त्यानंतर लोकांना लक्षात आलं की एवढा मोठा राजा आहे आणि तो शूद्र समजल्या जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या गाडीवरती जर चहा पित असेल तर ती सुद्धा हाडामासाची माणसं आहेत, आपल्यासारखीच माणसं आहेत, तर त्यांच्यावर हे अन्याय करणं चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं वेदोक्त प्रकरण गाजलेलं प्रकरण आहे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये. शाहू महाराजांचे एक मित्र होते जे संस्कृतमध्ये खूप चांगले होते. पुण्यामध्ये संस्कृतचं नॉलेज त्यांनी घेतलेलं होतं. संस्कृतमध्ये MA झालेले होते. शाहू महाराजांना भेटायला ज्यावेळी न्यू पॅलेसला आले ते त्यावेळी राहिलेले होते शाहू महाराजांच्या जवळ आणि राजांना सकाळी अभ्यंग स्नान घातलं जायचं. त्याच्या शरीराला उठणं आणि तेल लावून मसाज करून त्यानंतर तो मोठा असा कुंड असायचा. त्या कुंडामध्ये त्यांना बसून गुलाबाच्या पाण्यानं आणि दुधानं आंघोळ घातली जायची आणि ही आंघोळ घालत असताना तिथं त्यांच्यावर मंत्रोच्चार केला जायचा, ज्याला वैदिक सुक्त म्हणतात. नवग्रहाचे मंत्र असतात. धरणी गर्भ संबुत्तम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तस्य मंगलम प्रणामे अशी 9 ग्रहाची सुक्त आहे. ही सुक्त म्हटली जायची. पण एक विशेष तिथं घडलं. ज्यावेळी त्यांच्या मित्राने ते संस्कृतचे श्लोक ऐकले तर त्यांना आश्चर्य वाटलं. कारण जी क्षत्रियांना वेदोक्त सुक्त म्हटली जायची ती सुक्त नव्हती, तर शूद्र व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या मौतीवरती जी सुक्त म्हटली जायची ती ब्राह्मण लोक त्या कोल्हापूरच्या एवढ्या मोठ्या जनतेच्या राजाला आंघोळ घालताना सुक्त म्हणायचं. मित्रांनी ते सगळं बघितलं. शाहू म्हणले हे काय चालू आहे प्रकार? तर म्हणलं काय नाही, आमच्याकडं असा विधी असतो की दर रविवारी किंवा अभ्यंग स्नान असताना या वेळेला अशा पद्धतीनं आंघोळ घातली जाते. आश्चर्य. शाहू महाराजांना त्यांचा मित्र म्हणतो, अरे तुला संस्कृतचं नॉलेज नाही. ती लोक शूद्राच्या मौतीवरती जे मंत्र म्हटले जाते ते मंत्र तुझ्यावरती म्हणा लागले तू जिवंत असताना. त्यावेळी महाराजांनी त्या ब्राह्मणांना बोलवलं तर घमेट एवढी कोल्हापूरच्या रयतेच्या राजासमोर सुद्धा ती नमली नाहीत लोक. त्यांनी म्हटले, तुम्हाला आम्ही गोळ ब्राह्मण्य मानत नाही, क्षत्रिय मानत नाही. तुम्ही काय आहात? तुम्ही दत्तक आलेले आहात. त्यामुळं आम्ही हीच सुक्त म्हणणार असा अहंभाव त्यांनी दाखवला. शाहू महाराजांनी विचार केला, माझ्यासारख्या कोल्हापूरच्या एवढ्या मोठ्या राजासंग जर ही लोक असं वागत असतील तर सर्वसामान्य शूद्र आणि वैश्य या समाजातील लोकांची अवस्था काय असेल. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र ज्यावेळी बाबासाहेबांनी चालू करायचं यासाठी संपूर्ण अनुदान शाहू महाराजांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं या समाजाचं नेतृत्व जे आहे ते बाबासाहेब तुम्ही करायचं. आणि त्यासाठी कोल्हापूरच्या जनतेचा राजा पुण्याला स्वतः गाडी करून गेला. बाबासाहेबांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना बोलवून घेतलं. त्यांना अनेक शिष्यवृत्त्या त्यांनी दिल्या. पुढचं शिक्षण घेण्यासाठी, बॅरिस्टरपर्यंत शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांना त्यांनी शिष्यवृत्त्या दिल्या. तर हे जे आहे त्यांचा दूरदृष्टीपणाचा विचार करायला गेला तर तुम्हाला सरांनी सांगितलं की 1889 ह्याचा दुष्काळाचा 97 ते 99, त्यानंतर 1964 झाला मोठा, बरोबर. तर त्यानंतर प्लेगची साथ, रँडची हत्या केली त्यावेळी. तर या गोष्टीमध्ये शाहू महाराजांचं व्यक्तित्व आणि दूरदृष्टी विचार आपल्या लक्षात येतो. मातीनं बांधलं राधानगरीला धरण, मातीचं पहिलं धरण आहे. अजून भारतात असं धरण कुठलंही नाही जे मातीनं बांधलेलं आहे. 10 फुटाची माहिती सांगितलेली आहे, पण सत्य परिस्थिती मी आज तुम्हाला एक थोडीशी वेगळी जी शाहू महाराजांच्या
लेखनामध्ये असेल किंवा नसेल अशा गोष्टी की डायरेक्ट मुद्द्यावर देतो आणि परत फिरवून जयंती त्यांचं नाव आणि ह्या गोष्टी कुठेही न घेता की शाहू महाराजांना कुठेतरी गोष्टीची जाणीव होती की आपण आता इंग्रजांना लढा देऊ शकत नाही. लढा देण्यासाठी इंग्रजांना आता शस्त्राची नाही, तलवाराची नाही, तर पेनाची आणि ज्ञानाची गरज होती. म्हणून शाहू महाराजांनी सुरुवातीपासून असं ध्येय घेतलं की आता आपण इंग्रजांच्यात मिक्स झालं पाहिजे आणि इंग्रजांना जवळ घेऊन इंग्रजांचं जे नॉलेज आहे, इंग्रजांचा जो शिक्षणाची जी पद्धत आहे ती शिकण्यासाठी आपल्यातली लोक कुठं शिकली पाहिजेत, ती साक्षर बनली पाहिजेत. ह्याच्यावरती त्यांनी पहिला प्रयत्न केला की सर जर बघितलं जर शाहू महाराजांनी जर शिवाजी महाराजांसारखी जर तलवार हातात घेतली असती तर त्यांचाही पराजय झाला असता. कारण की त्यावेळेला इंग्रजांचं इतकं शस्त्र आणि अस्त्र तयार झालं होतं की आता कोणताही लढा देणं इतकं शक्य नव्हतं. म्हणून शाहू महाराजांनी कोणती प्रेरणा घेतली तर मुलांना शिक्षण देणं किंवा दलित लोकांना पुढे आणणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करत गेल्या. आज तुम्ही इथं जे बसलाय काही वर्षापूर्वी इथं देखील शाहू महाराज येऊन गेलेले आहेत. ह्याचं वास्तव्य तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. आज आपण त्या रस्त्यावरून आत येतो ते पाठ दिसतो का रस्त्यात असा गेलेला, तर ती शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजांनी बनवलेला पाठ आहे. ही शेती सगळी शाहू महाराजांची आहे, हे तुम्हाला माहित नसेल पण सांगतो. आणि लक्ष्मी तलावाचं पाणी शाहू महाराजांनी त्यावेळेला पाठानं इथपर्यंत आणलेलं होतं आणि ही शेती सगळी शाहू महाराजांची आहे. त्यावेळेला घोडेस्वारांवरती घोड्यानं पाणी पाहायला लोक यायचे, पाटाचं पाणी. आणि ही जी आपण बसलो ही शाहू महाराजांनी पदपरित झालेली पवित्र भूमी आहे. आणि आज इथं आपण बसलो आहोत शाहू महाराजांचे विचार घेणं. आणि आज मी सांगतो की तुम्ही आज गोवा परत सांगतो बरेच जिल्ह्यातून आपल्याकडे मुलं आहेत, तर ही तुम्ही येण्याच्या पाठीमागचं कारण आहे ते फक्त शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचे काहीतरी उपकार आमच्यावर शाहू महाराजांनी धरणे बांधले, पाणी झालं, त्यामुळे सुपीक जमिनी आहेत. नसेल तर आज तुम्ही जसे आहात तसे आम्ही कुठेतरी बाहेर गेलो असतो, आम्ही एवढं सुखी समाधानी राहिलो नसतो. कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस जरी काय झालं तर दुपारचे 1 तास करणं झोप घेऊ शकतो. 10 वर्षानंतर आमचं समाधान कुठं निघून जाईल. तुम्ही इथं बसलात बरेच. आता एक सांगायचं चौगले सरांच्या बद्दल, तर आम्ही बालपणापासून एकत्र, तेही मार्शल आर्टचे चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही पण मार्शल आर्ट मध्ये कुठं शिरलेलो होतो. चांगले बॉक्सर, चांगले एनएस म्हणजे त्यांच्याबद्दल सांगावं इतकं कमी आहे आणि त्यांचं कुठं प्रेरणा नाही. आणि अजून देखील कोणत्याही खेळाबद्दल जर म्हटलं की त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे. सॉफ्टबॉल मध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नसताना त्यांनी सॉफ्टबॉल सारखा खेळ डेव्हलप केला, मुलांना नॅशनल पर्यंत त्यांनी खेळवलं. आणि ही कुठं राहते तर ऊर्जा शक्ती राहते जी तुमच्यामध्ये नाही आहे. आता उदाहरणार्थ बघा तर मी आट्यापाट्यात खेळ मी कधी खेळलाच नाही. आज माझ्याकडे आट्यापाट्या संघटना जर असली तर मी कधी खेळ खेळलेला नाही, पण तरी देखील मी ऊर्जा निर्माण केली आणि मुलांच्या तो गेम रुजवला आणि आज आमची स्टेट पर्यंत मुलं गेली. आणि आज शाहू महाराजांच्या विचारांचं सांगायला गेलं तर काल मी सूचना तुम्हाला दिली की आपण एक उपक्रम नवीन राबवला की 2 गोष्टींचा, एक बिझनेस आणि एक मुलांना वाचन. संध्याकाळच्या वेळेस आपण 9 ते 9:40 या वेळेत काय केले, संतांची भूमी आपण महाराष्ट्राला म्हणतो, पण त्या संतांची माहिती कुठं करण्यासाठी त्यांना वाचन झालं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या टाइम टेबल मध्ये वेळ काढून 9 ते 9:40 ह्या वेळेत काय केले आपण ग्रंथ, कादंबरी, एक संतांची त्यांना चरित्र वाचावं. आणि मला वाटतं आपलं चरित्र आता कोणाचं चालू आहे, मोठ्यानं सांगा, जिजाऊंचं चालू आहे. म्हणजे आपण चांगली सुरुवात केली. आता हळूहळू आपण त्या चरित्र संपल्यानंतर आपण शिवाजी महाराजांच्याकडे येऊ, संभाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे यांचे चरित्र आपण वाचू आणि त्यांचा अभ्यास आपण करू. त्यानंतर आणि दुसऱ्या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आपण असताना एक नवीन प्रकल्प केलाय. आपल्या इथे बऱ्याच निवास शाळा आहे. आज मी काल मुलांना सांगितलं की बिझनेसमॅन करायचा आपला, मुलांनाही बिझनेस बनवायचा आहे. परंतु बिझनेस बनवत असताना काय, आज आपली मुलं पालकपेठला आल्यानंतर दुकानामध्ये जाऊन खरेदी करतात. म्हणजे काही असेल लागणारे पेन, स्टेशनरी असेल, लागणाऱ्या तुम्हाला खाऊ असेल, ह्या गोष्टी. तर आपण ह्या मुलांना स्टॉल देणार आहे आपण. आणि ह्या स्टॉल मध्ये काय करायचं आहे की त्या मुलांनी ती वस्तू, आता गांधीनगर सारखं आपलं मार्केट जवळच आहे, होलसेल रेट मधून मुलांनी आणायची. म्हणजे आपण त्यांना आणून देणार आणि त्यांनी रिटेल मध्ये ह्या मुलांना तिथल्या इथे ती विक्री करायची. आणि त्याचा जो नफा आहे, काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाहुण्यांना सांगतोय तो विषय की तो जो नफा आहे तो नफा कोणीही आम्हीही घेणार नाही, त्या मुलांनाही आपण तो नफा देणार नाही. एक तर अंधशाळा, अंध किंवा मूकबधिरांची जी शाळा आहे तिथं तो नफा आपण त्यांना तो द्यायचा आहे. फक्त मुलांना बिझनेस कसा करायचा हेही आपण शिकवायचं आहे. हे कुठं करायचं तर शाहू महाराजांच्या विचारांनाच एक उत्तर आपण एक वेगळं रूप आणलेलं आहे की सगळीच मुलं आमच्या इथली क्लासहून अधिकारी होऊ शकतात का, नाही होणार. व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही सगळीजण क्लासहून अधिकारी झाला तर आमची पोरं आणि जरा टाईट होणार आहे. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. महाराज राजश्री शाहू महाराज
आज जयंती या जयंतीसाठी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात। राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य सांगावं तितके थोडे आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर अशी बरीचशा निवासी शाळा निवासी वसतिगृह त्यांनी उपलब्ध केली। मुलांना शिक्षणाची सोय निर्माण करून दिली। खेडेपाड्यातील मुलांना शहरामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं तिथं राहायचं कठीण होतं, त्यासाठी त्यांनी मोठमोठी वसतिगृह बांधली। ती मोफत वसतिगृह तसंच जैन बोर्डिंग वगैरे असे बरेचसे वसतिगृह त्यांनी तयार केले। असे राजर्षी शाहू महाराज आज यांची जयंती, या जयंतीनिमित्त शाहू महाराजांनी विनम्र अभिवादन। आणि वेळ बराचसा झालेला आहे, तुम्ही पण कंटाळलेला आहे। तसेच आमचे मार्गदर्शक शाहू महाराजांना मानाचा मुजरा आणि मी थांबतो।